राधानगरी तालुक्यातील मोघर्डे इथं बांधकाम सुरू असलेल्या समाज मंदिराचे पिलर कोसळल्याची धक्कादायक घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे। बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच पिलर कोसळल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। या कामाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी आणि समाज मंदिराचं काम दर्जेदाररित्या पूर्ण करावं अशी मागणी महिला आणि ग्रामस्थांनी केली आहे। मोघर्डे इथल्या समाज मंदिराच्या बांधकामाला मार्च 2023 मध्ये सुरुवात झाली होती। मात्र संबंधित ठेकेदाराच्या संथ आणि निष्काळजी कारभारामुळे तब्बल 3 वर्ष उलटूनही बांधकाम पूर्ण झालेलं नाही। त्यातच 2 दिवसांपूर्वी बांधकामाचे पिलर कोसळल्यानं संपूर्ण इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। या समाज मंदिरासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत तब्बल 38 लाख रुपयांचा निधी 3 टप्प्यात उपलब्ध झालाय। मोठा निधी उपलब्ध असूनही बांधकामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। बांधकामात अत्यंत हलक्या दर्जाचं साहित्य वापरल्याचा आरोप महिलांनी केलाय। इमारत पूर्ण होण्यापूर्वीच पिलर कोसळत असतील तर भविष्यात ही इमारत नागरिकांच्या जीवितासाठी किती सुरक्षित राहणार असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला। राधानगर तालुक्यातील मोघर्डे या गावात आमचं दलित समाज आंबेडकर नगर येथील समाज मंदिर बांधायला घेतलं तर ज्यांनी ते हे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी आमच्या 3 वर्षाला आमच्या समाज मंदिर ते पूर्ण करतायत, पण त्यांनी काम काय कसं केलं त्यांना माहिती, निष्कृष्ट एकदम। ते आता 2-3 दिवसात पडलेलं आहे। ते त्यांची काहीतरी भिंत पूर्ण कोसळलेली आहे। त्या प्रकारे त्यांनी त्वरित स्लॅब टाकायच्या अगोदर ती भिंत कोसळलेली आहे। त्यावरील त्यांनी काहीतरी त्यांची लवकर त्यांनी चौकशी करून ऍक्शन घ्यावी। तसंच बांधकामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी नेमकं करतात तरी काय असा सवालही ग्रामस्थांनी केलाय। संबंधित बांधकामाची तांत्रिक तपासणी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मोघर्डेमधील महिला आणि ग्रामस्थांनी केली आहे।